आपल्या आजच्या चर्चेचा आधार आहे सादरकर्ता अधिकाऱ्यांसाठी म्हणजे प्रेझेंटिंग ऑफिसरसाठी तयार केलेली एक सविस्तर मार्गदर्शिका. ही महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या परिपत्रकांवर आधारित आहे. आज आपलं मिशन आहे की या मार्गदर्शिकेच्या मदतीने हे समजून घेणं की सादरकर्ता अधिकाऱ्याची भूमिका नेमकी काय असते. बरोबर. आणि संपूर्ण चौकशी प्रक्रिया अधिक गतिमान आणि परिणामकारक कशी करता येईल. आणि या चर्चेची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही मार्गदर्शिका काही शोभेसाठी तयार केलेली नाही. ती एका मोठ्या समस्येवर बोट ठेवते. मार्गदर्शिकेच्या सुरुवातीलाच काही गंभीर आवाहनं मांडली आहेत. अच्छा. जसं की सादरकर्ता अधिकारी सुनावणीलाच गैरहजर राहतात, चौकशी अधिकाऱ्याला त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, आणि या सगळ्याचा थेट परिणाम म्हणजे तो कन्व्हिक्शन रेट. दोषी कर्मचाऱ्यांवरील आरोप सिद्ध होण्याचं प्रमाण म्हणजे तो कन्व्हिक्शन रेट तो धोकादायक पातळीपर्यंत कमी झाला आहे. बापरे. त्यामुळे ही मार्गदर्शिका म्हणजे केवळ सूचना नाहीत, तर ती एक प्रकारची कॉल टू ॲक्शन आहे. बरोबर. तर मग या सगळ्या प्रक्रियेचा जो केंद्रबिंदू आहे त्या सादरकर्ता अधिकाऱ्यापासूनच सुरुवात करूया. ही व्यक्ती नक्की असते कोण? मार्गदर्शिकेत एक अतिशय समर्पक आणि खरं तर शक्तिशाली उपमा वापरली आहे. त्यांना शिस्तभंग विषयक प्राधिकरणाचे वकील असं म्हटलं आहे. ही फक्त एक पदवी आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ आहे? यातच सगळं सार दडलं आहे. वकील हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. अच्छा. याचा अर्थ सादरकर्ता अधिकाऱ्याचं काम फक्त फाईलीकडून तिकडे करणं किंवा तारखेला हजेरी लावणं नाही. त्यांचा मुख्य कर्तव्य आहे शासनाची बाजू प्रभावीपणे मांडणं, प्रकरणातील सत्य शोधून काढण्यासाठी चौकशी अधिकाऱ्याला मदत करणं आणि दोषारोप पुरावेनिशी सिद्ध करणं. म्हणजे केस तयार करायची आहे. ही एक संपूर्ण केस तयार करण्याची आणि ती जिंकण्यासाठी लढण्याची जबाबदारी आहे. आणि मार्गदर्शिकेत एक अतिशय गंभीर इशाराही दिला बरं का. तो काय? जर या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे चौकशीला विलंब झाला किंवा शासनाची बाजू कमकुवत झाली तर त्या सादरकर्ता अधिकाऱ्यावरच शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. म्हणजे ही जबाबदारी केवळ केस जिंकण्यापुरती नाही तर ती वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचीही आहे. अगदी बरोबर. यामुळे अधिकाऱ्यावर प्रचंड दबाव येतो. याच संदर्भात मार्गदर्शिकेत द ट्रायंगल ऑफ प्रूफ म्हणजे पुराव्याचा त्रिकोण अशी एक संकल्पना मांडली आहे. ही ऐकायला खूप तांत्रिक वाटते, पण मला वाटतं ही खूप महत्वाची असावी. ही संकल्पना या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. हा त्रिकोण 3 गोष्टींना जोडतो. 1 दोषारोप म्हणजे चार्ज, 2 वस्तुस्थिती म्हणजे फॅक्ट आणि 3 पुरावा म्हणजे एव्हिडन्स. आता हे महत्वाचं का आहे? कारण अनेकदा चौकशीत या तिन्ही गोष्टी सुट्या राहतात, विखुरलेले असतात. आरोपपत्र काहीतरी वेगळंच सांगतं, फाईलमध्ये असलेली कागदपत्र वेगळी कहाणी सांगतात आणि सुनावणीत सादर केलेला तोंडी पुरावा तिसरीकडेच जातो. बरोबर. हा त्रिकोण सादरकर्ता अधिकाऱ्याला सतत आठवण करून देतो की या तिन्ही बाजूंमध्ये एक अतूट आणि तार्किक संबंध जोडल्याशिवाय तुमची केस उभीच राहू शकत नाही. म्हणजे एक साखळी तयार करायची आहे. अगदी. प्रत्येक आरोपाला वस्तुस्थितीचा आधार हवा आणि प्रत्येक वस्तुस्थितीला पुराव्याची जोड हवी. या साखळीतली एक जरी कडी तुटली तरी संपूर्ण केस कोसळते. ठीक आहे. तर ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचं मिशन आहे आणि या मार्गदर्शिकेने या मिशनचे 4 स्पष्ट टप्पे केले आहेत. आपण एक एक करून पाहूया का? नक्कीच. पहिला टप्पा आहे सुनावणीपूर्व टप्पा म्हणजे तयारीचा टप्पा. अगदी बरोबर. ही वॉर रूम स्टेज आहे. यात मार्गदर्शिका एका गोष्टीवर खूप भर देते, ती म्हणजे प्रोॲक्टिव्ह राहणं. म्हणजे काय तर सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्तीचा आदेश मिळताच चौकशी अधिकारीच्या पत्राची किंवा फोनची वाट बघत बसायचं नाही. स्वतःहून पुढाकार घ्यायचा. स्वतःहून पुढाकार घेऊन तात्काळ संपर्क साधायला हवा. त्यानंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे संपूर्ण केसचा अभ्यास करणे. आरोप काय आहेत, त्यासाठी आपल्याकडे पुरावे कोणते आहेत, कोणता साक्षीदार कोणत्या आरोपाबद्दल बोलणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रतिस्पर्धी काय करणार आहे याचा विचार. तंतोतंत आरोपी कर्मचारी स्वतःच्या बचावासाठी काय मुद्दे मांडू शकतो याचा आधीच अंदाज बांधणे. म्हणजे एक प्रकारे बुद्धिबळाच्या खेळासारखं आहे. आणि यात मार्गदर्शिकेत एक खूप व्यावहारिक प्रोटिप दिली आहे. अनेकदा काय होतं की मूळ अधिकारी बदलून जातो आणि त्याच्या जागी नवीन अधिकारी येतो. अशा वेळी आधीच्या अधिकाऱ्याने काय काम केले आहे, कोणती कागदपत्र गोळा केली आहेत याचा तातडीने आढावा घ्या.
नाहीतर अनेक महिने फक्त आधी काय झालं हे समजून घेण्यातच निघून जातात. आणि चौकशी तिथेच थांबते. हो, त्यामुळे ही तयारीची फेज खूपच क्रिटिकल आहे. म्हणजे सुनावणी सुरू होण्याआधीच इतकी मानसिक आणि कागदोपत्री तयारी करायची आहे. एकदा ही तयारी झाली की मग आपण दुसऱ्या टप्प्यात येतो, प्राथमिक सुनावणीत. इथे कागदपत्रांचा खेळ सुरू होतो, बरोबर? हो, हा दुसरा टप्पा प्राथमिक सुनावणी मुख्यत्वे कागदपत्रांच्या देवाणघेवाणीचा आहे. यात 2 मुख्य भाग आहेत. पहिला, निरीक्षण. इन्स्पेक्शन. हो, नियमांनुसार आरोपी कर्मचाऱ्याला दोषारोप पत्रासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे तपासण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. पण दुसरा भाग अधिक महत्वाचा आहे, तो म्हणजे अतिरिक्त मागणी, ॲडिशनल डिमांड्स. इथे सादरकर्ता अधिकाराची भूमिका महत्वाची ठरते असं वाटते. निश्चितच. अनेकदा आरोपी कर्मचारी मुद्दाम वेळकाढूपणा करण्यासाठी किंवा मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी प्रकरणाशी काही संबंध नसलेल्या कागदपत्रांची मागणी करतात. उदाहरणार्थ? समजा आरोप एका विशिष्ट फाईलमध्ये गैरव्यवहार केल्याचा आहे आणि मागणी केली जाते ती 10 वर्षांपूर्वीच्या दुसऱ्याच विभागाच्या धोरणात्मक कागदपत्रांची. अच्छा. अशा वेळी सादरकर्ता अधिकाऱ्याने शांत न बसता ही मागणी कशी असंबद्ध आहे हे लेखी आक्षेपासह चौकशी अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. एक मिनिट. म्हणजे आरोपींनी मागवलेली कागदपत्र सादरकर्ता अधिकारी पण तपासू शकतो. मला वाटलं होतं की तो अधिकार फक्त आरोपीचा असतो. बरोबर. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो. नियमांनुसार आरोपीने जी अतिरिक्त कागदपत्र मागितली आहेत ती मिळाल्यानंतर त्याचं निरीक्षण करण्याचा समान हक्क सादरकर्ता अधिकाऱ्यालाही असतो. पण त्याचा उपयोग काय? कारण त्या कागदपत्रांच्या आधारेच आरोपी आपला बचाव करणार असतो. त्यामुळे त्याचा बचाव काय असणार आहे याचा अंदाज आपल्याला त्या कागदपत्रांवरून येऊ शकतो. इट्स अबाउट लेव्हलिंग द प्लेइंग फील्ड. चला, आता खऱ्या खेळाकडे येऊया. कागदपत्रांची लढाई संपली की मग माणसं समोरासमोर येतात. तिसरा टप्पा, नियमित सुनावणी. इथेच खरी केस जिंकली किंवा हरली जाते, नाही का? हो, आणि इथेच सादरकर्ता अधिकाऱ्याचं कौशल्य पणाला लागतं. मार्गदर्शिकेत यासाठी एक अतिशय उपयुक्त चेकलिस्ट दिली आहे. काय आहे ती? त्यातला पहिला मुद्दा आहे साक्षीदारांची भेट. सुनावणीच्या आधी आपल्या साक्षीदारांना भेटून त्यांना प्रकरणाची पार्श्वभूमी पुन्हा एकदा समजावून सांगावी. त्यांना धीर द्यावा. पण एक महत्वाची गोष्ट, काय? त्यांना काय बोलायचं हे शिकवायचं नाही, म्हणजे कोचिंग करायचं नाही. त्यांना फक्त वस्तुस्थितीची आठवण करून द्यायची आहे. पण आपण तर एकच टीममध्ये आहोत, मग कोचिंग का नाही करायचं? कारण जर तुम्ही साक्षीदाराला काहीतरी पाठ करून बोलायला लावलं तर उलट तपासणीत बचावाचा वकील 2-3 तिरकस प्रश्न विचारून ते लगेच उघड करेल. अच्छा. आणि एकदा का साक्षीदार शिकवलेली साक्ष देतोय हे सिद्ध झालं की त्याची संपूर्ण साक्ष अविश्वसनीय ठरते आणि आपल्याच केसचं नुकसान होतं. हो. दुसरा मुद्दा आहे भीती घालवणे. अनेकदा सरकारी कर्मचारी आपल्याच वरिष्ठ किंवा सहकारी अधिकाऱ्याविरुद्ध साक्षी द्यायला घाबरतात. हो, हे खरं. त्यांच्या मनातील ही भीती दूर करून तुम्ही फक्त सत्य सांगायचं आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हा विश्वास देणं खूप महत्वाचं आहे. आणि तिसरा मुद्दा साक्षीदारांच्या निवडीबद्दल आहे, जो मला खूपच स्ट्रॅटेजिक वाटला. तो आहेच. कल्पना करा की तुमच्याकडे 10 साक्षीदार आहेत, पण त्यातले 5 जण फक्त एकाच पत्रावर त्यांनी सही केली आहे एवढंच सांगणार आहेत. आणि त्या पत्रावर कुणाचा आक्षेपच नाहीये. बरोबर. तर त्या 5 जणांना सुनावणीसाठी बोलावून त्यांचा वेळ वाया घालवण्याऐवजी तुम्ही चौकशी अधिकाऱ्याला विनंती करू शकता की या साक्षीदारांची साक्ष कागदपत्रांवरूनच ग्राह्य धरावी. आणि यामुळे प्रचंड वेळ वाचतो. हो, आठवडे, कधीकधी महिने वाचतात. आता सुनावणीत साक्षीदारांच्या तपासणीच्या काही विशिष्ट पद्धती आहेत. सुरुवात होते सर तपासणीपासून, एक्झामिनेशन इन चीफ. हो, यात 3 सोप्या पायऱ्या आहेत. 1. साक्षीदाराने जे लेखी निवेदन दिलं आहे ते त्याला वाचून दाखवून ते मान्य आहे का हे विचारणे. ठीक आहे. 2. जर त्या निवेदनात एखादी महत्वाची गोष्ट सांगायची राहिली असेल तर त्याला पूरक प्रश्न विचारून ती माहिती रेकॉर्डवर आणणे. आणि तिसरी. आणि 3. सर्वात महत्वाची सावधगिरी, ती म्हणजे आपल्या साक्षीदाराला सूचक प्रश्न विचारू नयेत, लीडिंग क्वेश्चन्स. हेच मला थोडं विचित्र वाटतं. सूचक प्रश्न म्हणजे असे प्रश्न ज्यांच्यातच उत्तर दडलेलं असतं. जसे की, त्या दिवशी तुम्ही आरोपीला पाहिलं होतं, बरोबर? असा प्रश्न आपल्याच साक्षीदाराला का विचारता येत नाही? यामागे कायद्याचं एक मूलभूत तत्व आहे. साक्षीदाराने स्वतःच्या तोंडून वस्तुस्थिती सांगणं अपेक्षित आहे, सादरकर्ता अधिकाऱ्याच्या तोंडून नाही. अच्छा. जर तुम्हीच प्रश्नात उत्तर पेरलं तर ती साक्ष साक्षीदाराची न राहता तुमची बनते.
चौकशी अधिकाऱ्याला साक्षीदाराच्या स्वतंत्र आठवणीतून सत्य जाणून घ्यायचं असतं. हां, समजलं. सूचक प्रश्न विचारण्याची मुभा फक्त समोरच्या बाजूच्या साक्षीदाराची उलट तपासणी करताना असते. अच्छा. आणि इथूनच आपण पुढच्या महत्वाच्या टप्प्यावर येतो, उलट तपासणी, क्रॉस एक्झामिनेशन. मार्गदर्शिकेत याला एक कौशल्य किंवा आर्ट म्हटलंय. हे इतकं आव्हानात्मक का असतं? कारण इथे तुम्हाला समोरच्या बाजूच्या साक्षीदाराच्या साक्षीतील खोटेपणा किंवा विसंगती बाहेर काढायची असते. हां. या 4 महत्वाचे पैलू आहेत. पहिला, बचाव साक्षीदार. जेव्हा आरोपी त्याच्या बाजूने साक्षीदार आणतो तेव्हा सादरकर्ता अधिकाऱ्याने आधीच त्या साक्षीदाराच्या पार्श्वभूमीची माहिती काढायला हवी. म्हणजे तो आरोपीचा नातेवाईक आहे का, मित्र आहे का? हो, किंवा त्याचं काही हितसंबंध गुंतले आहेत का, ही माहिती उलट तपासणीत त्याचे साक्षीचं वजन कमी करण्यासाठी वापरता येते. आणि जर आपलाच साक्षीदार फुटला तर, म्हणजे तो फितूर झाला तर? हां, दुसरा आणि सर्वात नाट्यमय पैलू आहे फितूर साक्षीदार, हॉस्टाईल विटनेस. म्हणजे काय होतं नक्की? समजा तुमचा एक साक्षीदार आहे ज्याने लेखी निवेदनात आरोपीविरुद्ध स्पष्ट माहिती दिली आहे, पण सुनावणीच्या दिवशी तो अचानक उलटतो आणि आरोपीच्या बाजूने बोलायला लागतो. मग काय करायचं? तेव्हाच त्याला चौकशी अधिकाऱ्याची परवानगी घेऊन आपल्याच साक्षीदाराची उलट तपासणी करावी लागते. त्याला त्याचे पूर्वीचे लेखी निवेदन दाखवून विचारावे लागते की हे तुम्हीच लिहून दिलं होतं ना, मग आज तुम्ही वेगळं का सांगत आहात? उद्देश काय असतो याचा? उद्देश हा असतो की हा साक्षीदार विश्वास ठेवण्यालायक नाही, हे सिद्ध करणे. हे तर अगदी एखाद्या कोर्टरूम ड्रामासारखं आहे. या व्यतिरिक्त फेर तपासणी आणि आक्षेप हे 2 मुद्देही आहेत. हो, तिसरा मुद्दा आहे फेर तपासणी, रिएक्झॅमिनेशन. समजा तुमच्या साक्षीदाराची उलट तपासणी करताना बचावाच्या वकिलाने त्याला गोंधळात टाकलं आणि त्याच्या साक्षीबद्दल संभ्रम निर्माण केला, तर तो संभ्रम दूर करण्यासाठी तुम्ही त्याची फेर तपासणी करू शकता. आणि चौथा मुद्दा, आक्षेप. हो, आक्षेप, ऑब्जेक्शन. जर बचावाचा वकील तुमच्या साक्षीदाराला असंबद्ध, अपमानजनक किंवा अयोग्य सूचक प्रश्न विचारत असेल तर ऑब्जेक्शन म्हणून तातडीने आक्षेप घेणे हे सादरकर्ता अधिकाऱ्याचे महत्वाचे काम आहे. हे सगळं ऐकल्यावर लक्षात येते की ही भूमिका किती सक्रिय आहे. सर्व सुनावण्या संपल्यानंतर शेवटचा टप्पा येतो, लेखी टाचण. रिटन ब्रीफ. अगदी बरोबर. हा तुमचा क्लोजिंग आर्ग्युमेंट आहे. इथे सुरुवातीला आपण ज्या पुराव्याच्या त्रिकोणाबद्दल बोललो तो पुन्हा एकदा एकत्र आणायचा असतो. दोषारोप, वस्तुस्थिती आणि पुरावा. हो, त्यांची पुन्हा एकदा तर्कशुद्ध मांडणी करायची असते. आणि मार्गदर्शिकेत यासाठी एक खूप महत्वाची प्रिएम्प्टिव्ह ॲक्शन सांगितली आहे. ती कोणती? ती म्हणजे आरोपी कर्मचारी काय लेखी टाचण देणार आहे याची वाट पाहत बसू नका. मग काय करायचं? उलट तो बचावासाठी कोणते संभाव्य मुद्दे मांडू शकतो याचा आधीच विचार करा आणि आपल्या लेखी टाचणातच त्या मुद्द्यांचं खंडन करून टाका. अच्छा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वाटत असेल की आरोपी मी वरिष्ठांच्या तोंडी आदेशावरून हे काम केलं असा बचाव घेणार आहे, तर तुम्ही तुमच्या टाचणातच लिहू शकता की तोंडी आदेशाचा बचाव नियमानुसार ग्राह्य धरता येत नाही. म्हणजे संभाव्य बचावाला आधीच उत्तर द्यायचे. हो, हे खूपच स्ट्रॅटेजिक आहे. हो, यामुळे तुम्ही चौकशी अधिकाऱ्याच्या मनावर पहिला आणि प्रभावी परिणाम साधता. या संपूर्ण प्रक्रियेशिवाय मार्गदर्शिका सादरकर्ता अधिकाऱ्याच्या स्वतःच्या वर्तनावरही भर देते. त्या प्रशासकीय शिस्तीबद्दल काय सांगाल? हो, कारण प्रक्रिया किती चांगली असली तरी ती राबवणारा अधिकारी शिस्तप्रिय नसेल तर काहीच उपयोग नाही. या 4 मुख्य मुद्दे आहेत. पहिला, वेळापत्रक. तारखा पाळणं. हो, सुनावणीच्या तारखांना कधीही गैरहजर राहू नका. तुमची एक गैरहजेरी म्हणजे चौकशी 3 महिने पुढे जाणं. बरोबर. दुसरा, विलंब टाळा. क्षुल्लक कारणांसाठी चौकशी पुढे ढकलण्याची मागणी करू नका. तिसरा, अहवाल. प्रत्येक सुनावणीनंतर काय झालं याची कल्पना आपल्या वरिष्ठांना द्या. आणि चौथा, निष्पक्षपातीपणा. आरोपीबद्दल कोणताही पूर्वग्रह ठेवू नका, पण त्याचवेळी त्याचे कायदेशीर हक्कही नाकारू नका. एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा. आणि शेवटी हे सर्व प्रयत्न, ही सगळी रणनीती, ही शिस्त, हे सगळं सुरुवातीला उल्लेख केलेल्या त्या एकाच मूळ समस्येशी जोडलं जातं. हो, तो म्हणजे कमी कन्व्हिक्शन रेट. हो, मार्गदर्शिकेचा निष्कर्ष तोच आहे. दोषारोप सिद्ध होण्याचं प्रमाण हे पूर्णपणे सादरकर्ता अधिकाऱ्याच्या तयारीवर, त्याच्या मांडणीवर आणि त्याच्या कौशल्यांवर अवलंबून आहे. मार्गदर्शिकेच्या शेवटी 3 कृतींवर भर दिला आहे. सत्य स्थापित करा, शासनाची बाजू भक्कमपणे मांडा आणि विभागीय चौकशी विहित वेळेत पूर्ण करा.
म्हणजे जर सादरकर्ता अधिकाऱ्याने आपली भूमिका गांभीर्याने घेतली, हो, एका क्लार्कप्रमाणे नाही तर एका वकिलाप्रमाणे गांभीर्याने घेतली तरच या चौकशांचा काहीतरी अर्थ उरेल. तर या सविस्तर चर्चेवरून हे अगदी स्पष्ट होते की विभागीय चौकशी ही केवळ एक प्रशासकीय औपचारिकता नाही. अजिबात नाही. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यासाठी कायदेशीर रणनीती, मानसिक तयारी आणि कठोर व्यावसायिक शिस्त लागते. बरोबर. आणि सादरकर्ता अधिकारी हा केवळ एक प्रतिनिधी नसून या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहे. अगदी बरोबर. ही केवळ एक निष्क्रिय, कागदी प्रक्रिया न राहता ती एक सक्रिय आणि प्रभावी कारवाई बनावी हा या मार्गदर्शिकेमागील खरा उद्देश आहे. जेणेकरून न्याय केवळ होईलच नाही तर तो कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे होताना दिसेल. नक्कीच. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.